हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. कोपरगावकरांची पिळवणूक बंद करा, बंद करा. कोपरगावकरांची पिळवणूक बंद करा, बंद करा. रद्द करा, रद्द करा. वाढीव घरपट्टी रद्द करा. रद्द करा, रद्द करा. वाढीव घरपट्टी रद्द करा. कोपरगाव शहरातील वाढीव घरपट्टीच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरुवार दिनांक 25 जून अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. नगरपालिकेच्या जनरल बोर्ड बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सत्ताधारी गटाच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांना गुलाब पुष्प देत गांधीगिरीच्या मार्गाने वाढीव घरपट्टी रद्द करण्याची मागणी केली. सकाळी 10:30 वाजता झालेल्या या आंदोलनात शहरवासियांवर टाकण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीचा आर्थिक भार तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सत्ताधारी प्रतिनिधींना फुले देऊन नागरिकांच्या भावना पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी गुलाब पुष्प स्वीकारण्यास नकार दिल्याने काही काळ वातावरण तापले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत वाढीव घरपट्टीचा निषेध नोंदवला. दरम्यान वाढीव घरपट्टीचा विषय आजच्या जनरल बोर्ड बैठकीत चर्चेसाठी ठेवण्यात आला असून बैठकीनंतरच या प्रकरणातील नेमकी भूमिका व पुढील निर्णय स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शहरवासियांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाणे, कोपरगाव. तुम्ही मला फुल देत असाल, मी फुल घेतो. 4/2021 ते 25 दलित वस्ती इतरत्र वापरला गेला, त्याला जबाबदार सीओ, बांधकाम, लोकप्रतिनिधी. मागची घरपट्टी कधी वाढली होती? कधी वाढली होती? मला सांगा. 14-15 ला कोपरगाव शहराची घरपट्टी वाढली होती. त्यावेळेस लोकप्रतिनिधी कोण होतं? आमदार सरकारमध्ये दोन मिनिटं. घरपट्टीचा विषय हा आम्ही प्रोसिडिंगवर फक्त सगळ्यांच्या माहितीसाठी मी घेतलाय. घरपट्टीचा ठराव हा 2021 ला झालेला आहे. आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही. हा आदरणीय कलेक्टर साहेबांच्या सूचनेनुसार ही अख्ख्या महाराष्ट्रात, एक मिनिट ऐका, अख्ख्या महाराष्ट्रात याची अंमलबजावणी चालू आहे. आम्ही सुद्धा जनतेचा हिताचाच निर्णय घेतोय. उलट याची मुदत ही 31 मार्च होती, परंतु मी ज्यावेळी आलो त्यावेळी मी स्वतः सांगितलं का लोकांना हरकती घ्यायला 1 महिना द्या, त्याशिवाय कोणतीही घरपट्टी करायची नाही. म्हणून आपण 1 महिना हरकतीला दिलेला आहे. तो सर्वानुमते शहराच्या हिताचाच निर्णय आम्ही घेणार आहोत. ही घरपट्टी आम्ही लादलेली नाही. ही 2021 पासूनची ही फाईल आहे. मी सगळ्या कॉपीज आपल्याला तुम्ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तुम्हाला शहरातील नागरिकांच्या वतीने
का कोपरगाव शहरातील लोकांची जी घरपट्टी वाढली ते नामंजूर करा एवढी विनंती करतो आम्ही तुम्हाला. सगळ्यांच्या हिताचाच निर्णय घेणार आहे आणि त्यासाठी एक मिनिट, त्यासाठी मी स्वतःहून 8 नंबरचा विषय जीबी मध्ये मुद्दाम ठेवलाय चर्चेला. ठीक आहे, आमची तीच विनंती आहे का शहराला जी लादली जात आहे घरपट्टी जी वाढ आहे याच्यापूर्वीही आम्ही या घरपट्टी विरोधात हे केलं होतं आंदोलन. 2021 ला झाली आणि त्याच्यानंतर 2021 पासून शासनाच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू आहे. त्यामुळे आपण एवढी आम्हाला आमची विनंती. आपण सर्वांच्या हिताचाच विचार करणार आहोत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना सुद्धा त्याच विचाराने आज निर्णय घेणार आहे. धन्यवाद. कारण असं आहे की कोपरगाव शहराची जी वाढीव घरपट्टी झाली आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 2 दिवसाचं धरणे आंदोलनही धरलं होतं. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना स्थगिती दिली होती आणि आज जनरल मीटिंग आहे कोपरगाव नगरपालिकेची, त्या संदर्भात त्याचा ठराव आहे. तर आम्ही सगळ्यांना गुलाबाची फुलं देऊन त्यांना एक विनंती करतोय की कोपरगाव शहरातील जनतेवर जो काही बोजा पडलेला आहे तो बोजा त्यांनी रद्द करावा आणि कोपरगाव शहरातील नागरिकांना राहत द्यावी आणि 1 रुपयाही घरपट्टी वाढवू नये. त्यासाठी आम्ही संपूर्ण सत्ताधारी पार्टीच्या नगरसेवकांना विनंती करत होतो. आणि त्यातल्या त्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी की गेल्या 15-16ला या कोपरगाव शहराची घरपट्टी वाढलेली, त्या दिवशी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर मला तुमच्या माध्यमातून एक सांगायचं आहे का 15-16ला कोपरगाव शहराचा लोकप्रतिनिधी कोण होता, त्यांनी तिथे यावेळेस का थांबवले नाही. पण 21ला ज्यावेळेस ते आलं त्यावेळेला आमदार आशुतोष दादा काळे यांनी ती घरपट्टी थांबवली आणि 21ला थांबलेली पट्टी आज 26ला परत कस काय वरती आली. आज सत्ता कोणाची, म्हणजे हा सगळा विषय आमदार आशुतोष दादा काळे या कोपरगाव शहरातील जनतेवर जो काही बोजा पडत होता त्या बोजाला आशुतोष दादांनी नकार दिला आणि त्याच्यामुळे ती पट्टी 15-21 पासून पडली नाही. पण आज 5-6 महिन्यापूर्वी जी सत्ता परिवर्तन झालेले यांनी पहिल्या विषयात हा विषय वरती घेतला आणि कोपरगाव शहरातील घरपट्टी वाढीचा त्यांचा तो विषय आहे तो त्यांनी सगळ्यांनी स्वखुशीने त्यांनी सत्ताधाऱ्यांनी तो निर्णय घरपट्टी वाढीचा रद्द करावा यासाठी आम्ही आज सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पदाधिकारी या ठिकाणी आलो. गांधीगिरी मार्गाने तुम्ही जे आहे तर फुलं देत आहे नगरसेवकांना, पण काही नगरसेवकांनी उपनगराध्यक्षांनी फुलं नाकारलेले आहे. तो त्यांचे याचा प्रकार आहे, तो यांचे विचार तसे, त्याच्या आम्ही तरी काही नाही करू शकत ना. थोड्याच वेळात सर्वसाधारण सभा चालू होणार आहे, तुम्हाला काय वाटतं काय निर्णय होईल? आमच्या नगरसेवकांच्या वतीने तर आम्ही त्या ठरावाला कोपरगाव शहरातील जनतेचा टॅक्स वाढवू नये, घरपट्टी वाढवू नये म्हणून पूर्ण सभागृहामध्ये आमच्या पार्टीचे जे नगरसेवक आहेत ते त्या बाजूने राहतील. बाकी समोरच्यांचं काय ते आम्हाला माहिती नाही. पट्टी रद्द झाली नाही तर पुढची भूमिका काय राहील ठरवू आपण ते सगळे. आज आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व सर्व पक्षाचे कार्यकर्ते कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आमदार आशुतोषदादा काळे यांनी बघितलं असेल आपण का मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं जी कोपरगाव नगरपालिकेने या वाढीव घरपट्टीच्या ज्या नोटीस आहे या ठिकाणी लोकांना दिलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये खूप तफावत आहे. त्याचा विरोध म्हणून आणि आमची जी भूमिका आहे का गेल्या 2 दिवसापासून आम्ही धरणे आंदोलन केलं होतं. आमदार साहेब तिकडे पाठपुरावा करताय आणि या कोपरगाव शहरावर जी लादली जाणारी जी घरपट्टी आहे का त्याची तुम्ही तफावत बघितली असेल का. त्या दिवशी आम्ही ज्यावेळेस धरणे आंदोलन केलं होतं त्या ठिकाणी एक मनुष्य आला, त्या मनुष्याला 4,500 रुपये पहिले घरपट्टी येत होती, त्या मनुष्याला 4,000 रुपये पेन्शन आहे, त्याला डायरेक्ट 2.5 लाख रुपये घरपट्टी आलेली आहे. म्हणजे हा कोणत्या पद्धतीचा सर्वे झालेला आहे, हा अतिशय चुकीचा सर्वे झालेला आहे. अतिशय चुकीच्या पट्ट्या या ठिकाणी लोकांना वाटण्यात आलेल्या आहे आणि आज 25 तारखेला आज जनरल बोर्डमध्ये तो विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्या विषयाचा अनुसरून आज आम्ही सर्व नगरसेवकांना आज एक गांधीगिरीच्या माध्यमातून आम्ही त्यांना सर्वांना विनंती करतोय का आपल्याला ह्या सगळ्या कोपरगावच्या शहरातल्या लोकांनी आपल्याला या कोपरगाव शहराची सेवा करण्यासाठी या ठिकाणी निवडून दिलेले, कोपरगावचे विकास कामं करण्यासाठी निवडून दिलेले, कोपरगावच्या लोकांना त्रास देण्यासाठी या ठिकाणी निवडून दिलेले नाही. जर एकेका माणसाला 5,000 घरपट्टी येत असेल, त्याला जर 25,000 रुपये घरपट्टी या ठिकाणी यायला लागली असेल तर नक्कीच या ठिकाणी कुठेतरी कोपरगाव नगरपालिका या ठिकाणी लोकांवर घरपट्टी ही लादत आहे. आणि आज जो ठराव या ठिकाणी आहे त्या ठरावाला आमची भूमिका तर आमच्या सर्व नगरसेवकांनी त्या दिवशीच मांडलेली आहे आणि आज सुद्धा मीटिंगमध्ये आम्ही ती भूमिका मांडणार आहे. तीच विनंती करण्यासाठी आम्ही आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे.